चर्चा बैठकीला सुरुवात आहे. ह्या ठिकाणी स्वयंसृष्टीचे निर्माता, जगाचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. बाबाला माझा प्रणाम. तसेच आमचे सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान तेगी बाबा जुंदेजी उपस्थित आहेत. बाबाला माझा प्रणाम. तसेच आमच्या सर्वांचे वाराणसी या ठिकाणी उपस्थित आहेत. आईला माझा प्रणाम. तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, उद्घाटक, संचालक आणि ह्या ठिकाणी मंचावर ज्यांचं पुष्प शाल गुच्छ देऊन स्वागत झालं असं मंच, त्याचप्रमाणे माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व सेवक सेविका, बालसेवक बालसेविका आणि माझा ज्यांच्या कानापर्यंत आवाज जात असेल असे नागरिक, तसे या गावचे सरपंच साहेब, ह्या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. आजची भगवत कार्याची चर्चा बैठक बाबांनी दिलेले 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम व शेवकाळ बनून आलेले प्रत्यक्ष अनुभव या विषयावर सुरू आहे. तर बघा, शेवक बंधूंनो, वेळ भरपूर झालेला आहे आणि अध्यक्ष म्हटलं तर काही ना काही बोलावं लागतं. वेळेचा भान ठेवून आपण ह्या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये आलेले आहोत आणि हे भगवत कार्याची चर्चा बैठक महान त्यागी बाबा झुंदेजीची आहे. आपण दुःखी कष्टी होतो, काही ना काही कारण प्रत्येक मानवाला मानवाच्या कुटुंबामध्ये होतं, म्हणून आपण हा मार्ग स्वीकारलेला आहे. आणि हे बाबाचा सत्संग, बाबाचे विचार, ह्या विचारामुळे आपल्याला काय घ्यायचं ह्या करता येईल. जेव्हा आपण ह्या मार्गामध्ये येतो, काही ना काही कारण असतो आणि कारण असतो म्हणून आपण त्या मार्गदर्शकाकडे जातो आणि ते मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शन करतात. पण मार्गदर्शन करतात आणि त्या मार्गदर्शन केल्यानंतरही आपल्या दुःखाचं निवारण होत नसेल तर त्या सेवकांनी काय करावं. आपण ज्या ज्या इलाक्यामध्ये जातो, बाबाच्या काळात मोजके मार्गदर्शक होते, आता फार कमी आहेत. आणि आज मार्गदर्शक बनवायचा असेल तर 10, 20, 25 सेवकांची आपण सह्या केल्या आणि त्या संस्थेमध्ये पाठवलं तर त्याला मार्गदर्शक पद देतात. किंवा कोणी एखाद्या माझ्या जवळचा असला, दिलीप सांदेकर जवळचा, तर त्यांनी शिफारस केली तर तसंही मार्गदर्शक होतो. पण ज्या सेवकाला, ज्या मार्गदर्शकाला बाबाच्या कृपेचा अनुभव नसेल, बाबाचे तत्व शब्द नियम काय आहेत हे माहीत नसेल, किंवा त्या मार्गदर्शकाच्या परिवारामध्ये बाबाच्या शिकवणीचे आचरण नसेल तर हे कृपा काम करेल का? हा महत्वाचा आहे. बाबांना म्हटलं आहे, मी 40 वर्षे ह्या सेवकांना जागवलं, 40 वर्षे ह्या सेवकांना जागवलं, पण हा सेवक जागला नाही. तो 30 वर्षाचा साधू तो जागला. किती? 2 मिनिटात. पण हा 40 वर्षाचा सेवक जागला नाही आणि आजही जागत नाही. अरे मला हे सांगा, चर्चा बैठक कशासाठी होतो? हे चर्चा बैठक मध्ये तुम्ही मार्गात प्रवेश केला, तुमचा मुलगा अगर शिकत असेल त्याला अभ्यास, त्या पुस्तकाचा अभ्यास व्हावा म्हणून आपण ट्युशन लावतो. तुम्ही मार्गात आल्या, तुम्हाला ह्या तत्व शब्द नियम कळावा म्हणून तिथला अध्यक्ष तुम्हाला मार्गदर्शन करतो. पण एखाद्या कुटुंबात दुःख असेल आणि ते नाहीच होत नसेल, त्या अध्यक्षाला पॉवर नाही आहे. जो तुमचा मार्गदर्शक असेल त्या मार्गदर्शकाकडे जा, कार्य घ्या, ते का मार्गदर्शन करतात आणि त्या पद्धतीनं तुम्ही वागा तर तुमच्या दुःखाचं निवारण होईल, अन्यथा होणार नाही. पण तुम्ही त्या चर्चा बैठकीमध्ये शब्द ठेवत असाल, मी दिलीप सांदेकर मार्गात आलो आणि मार्गात आलो, माझा जो मार्गदर्शक असेल मला मार्गदर्शन काय करतो काय नाही करत, मी त्या मार्गदर्शकाच्या म्हणण्याप्रमाणे वागतो किंवा नाही वागत, वेळेवर विनंती करतो किंवा नाही, वेळेवर सायंकाळची प्रार्थना करतो किंवा नाही, तत्व शब्द नियमाचा माझ्या परिवार आचरण करतो किंवा नाही, हा माझ्यावर डिपेंड आहे. सेवक जबाबदार आहेत का? सेवक जबाबदार आहेत का? तुम्ही त्या सेवकांना म्हणता सामूहिक योग मागायचा. कुठल्या पुस्तकात आहेत? आमचे आता ज्येष्ठ मार्गदर्शक बाबाच्या काळातले प्रतापसिंहजी दमाई आलेले आहेत, त्यांना विचारून घ्या.
तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन करतात. एक तर तुमच्या दुःखाचं निवारण होत नसेल तर तुम्ही स्वतः जबाबदार आहात, किंवा तुमचा मार्गदर्शक असेल तो मार्गदर्शक तुम्हाला बरोबरीचे किंवा त्या पद्धतीचं मार्गदर्शन करत नसेल, म्हणून दुःखाचं निवारण होत नाही. सेवक बंधूंनो, आज ह्या मार्गातला सेवक अपप्रचार करतो. अरे ठीक आहे, मी मार्गदर्शक झालो, मला दमाईजीनं शब्द दिला, चांदेकर साहेब तुम्ही मार्गदर्शक व्हा, मी झालो, पण माझ्यात वागणूक नसेल, माझ्या परिवारात तत्वशब्द नियमाचं पालन होत नसेल, तर बाबा माझे शब्द ऐकतील का? हे परमेश्वरी कृपा शब्दावर आहे. अरे असे असे मार्गदर्शक आहेत. आज ज्या मार्गदर्शकाच्या परिवार तुम्ही पाहिला, एकता आहे, त्या परिवारात आचरण आहे. अरे त्या परिवाराचे जो मार्गदर्शक असेल त्याची पत्नी त्याची ऐकत नाही, मुलं ऐकत नाही. बाबाच्या मार्गाव्यतिरिक्त त्या कुटुंबामध्ये आचरण होत असेल, खरंच परमेश्वर त्याचे शब्द ऐकेल, तुमच्या दुःखाचं निवारण होईल. सेवक बंधूंनो, म्हणून जागण्याची गरज आहे. महान त्यागी बाबा जुमदेजींनी एका भगवंताची प्राप्ती केली आणि भगवंताची प्राप्ती केल्यानंतर बाबाचा मित्र बाबासोबत काम करायचा कुठं कंपनीमध्ये, हरिभाऊ नंदनवार, त्याला उलट्या जुलाब झाला. पण बाबांचं भरोसा होता भगवंतावर का मी एका परमेश्वराचे कार्य केले आहे आणि हा माझा परमेश्वर माझी ऐकेल, माझ्या घरचे दुःख दूर झाले. मित्राची दया आली, बाबांनी नळावरचा पाणी घेतलं, 11 फुकाचं तीर्थ बनवून दिलं त्या हरिभाऊ नंदनवारला आणि त्याच्या उलट्या जुलाब सणात दूर झाल्या आणि बाबाचा प्रचार व्हावा लागला. बाबा एक टिमकीमध्ये आहेत, त्यांनी परमेश्वराची प्राप्ती केली आणि त्यांच्याजवळ गेल्यानंतर दुःखाचं निवारण होतो. मग तुम्हाला मार्गदर्शक केलं, तुम्ही तसे अनुभव सेवकांना द्या. पण आज लोक काय म्हणतात, अरे तो टिमकीचा हो, त्या टिमकीत नका जाऊ, तो रामटेकचा हो, रामटेक पाहिला नाही. सांगितलं. आज मला हे सांगा, परमात्मा एक मार्गामध्ये व्यसन मुक्तीचा पुरस्कार महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत कोणाला दिला हो? महान त्यागी बाबा जुमदेजींनी एका भगवंताची प्राप्ती केली आणि ते महामानव महान त्यागी झाले. बाबांनी ह्या मार्गाची स्थापना केली, पण ह्या मार्गात आल्यानंतर व्यसनमुक्तीचा पुरस्कार घेणार आहे का? आणि तो इंजिनियर माणूस, त्या लक्ष्मणराव मेहरबाबूजींनी एक नाही 2-2, 3-3 पुरस्कार घेतलेले आहे. असे घेतले का? तो निर्व्यसनी आहे, तो स्वतः तंबाखू खात नाही, सुपारी खात नाही, जन्मताच खात नाही. आम्ही तर मार्गदर्शक काही बाकीचे नाही, पण थोडंफार सुपारी तंबाखू खातो, आम्हाला अधिकार नाही आहे. पण तो व्यक्ती काहीच व्यसन करत नाही आणि व्यसन मुक्तीवर मार्गदर्शन करतो. काही करत नाही म्हणून शासनाने त्यांना पुरस्कार दिला. आपण एवढेच करतो, जे आपली घरगृहस्थी खाली येऊ नये असे काही व्यसन असतील ते आपण करत नाही, म्हणून आपण घरगृहस्थीमध्ये उंच आलो. पण विचार करण्याची गरज आहे. पण लोक अपप्रचार करतात. ह्या मार्गामध्ये महान त्यागी बाबा जुमदेजींनी मंडळ तयार केलं, ह्या गोष्टीला मानतो, संस्थाही तयार केलेल्या आहेत. पण महान त्यागी बाबा जुमदेजींनी हे आदेश दिला आहे का, मी तत्वशब्द नियमाची नियमावली तयार केली, याच्यात बदल करण्याचा कुणाचा अधिकार आहे का? मग ते मानव बाबाचे सेवक असतील का? स्वतःच्या स्वार्थासाठी. सेवक बंधूंनो, हे मांगली गाव आहे. तुम्ही परमात्मा एक मार्गामध्ये आलेत. आपण अनेकामध्ये होतो, त्यावेळेस दुर्गा गणपतीचा उत्सव साजरा करायचा, गावात शिदा जमा करायचा आणि एकत्र होऊन आपण भोजन करायचा, गोळा करून आपण स्वयंपाक करायचा. पण ह्या मार्गात आलेले सेवक आज एकामेकाला पाण्यात पाहतात. बाबाची शिकवण काय? तुम्ही म्हणता महान त्यागी बाबा जुमदेजींनी पाया लागू दिले नाही, फक्त एवढं म्हणता येते, मानवाचा आत्मा दुखवता येते. अरे मानवाचा आत्मा दुखवू नये म्हणून महान त्यागी बाबा जुमदेजींनी तेवढा त्याग केला. पण तुम्ही सर्रास सेवकांना शिव्या देता, सर्रास सेवकाचे मन दुखवता. सेवक असेल का तुमच्याकडे? कुठल्याही माध्यमातून सेवक असेल, मोवाळीचा असेल, टिमकीचा असेल, मंडळाचा असेल, तो मार्गात आला त्याचं स्वागत करा, त्याला मार्गदर्शन करा. बेटा तू मार्गात आला, पण तुझा कार्यकर्ता तुला जे सांगत असेल त्या पद्धतीनं कर तू. पण कार्यकर्ता हा विसरून गेला. मी कार्यकर्ता कशासाठी झालो, माझा कर्तव्य काय आहे?
त्या कार्यकर्त्याला हा कर्तव्य आहे का? तू त्याच्या कार्यक्रमात जाऊ नको. तुम्हाला तो बाजूवाला दारू पिणारा मिळतो, त्या बाजूवाल्याला बोलवता तुम्ही. हे बाबाची शिकवण आहे. आणि बाबाची शिकवण असेल तर खरंच तुम्ही बाबाचे सेवक आहात का? सेवक बंधूंनो, वेळ झालेला आहे. आपल्याला आज जागण्याची गरज आहे. हे लोक तुम्हाला दूर का करतात? एखादा मार्गदर्शक ह्या ठिकाणी आला आणि योग्य वाटेल तसा तुम्हाला मार्गदर्शन झाला तर तुम्ही जागाल आणि त्या कार्यकर्त्याला विरोध कराल. म्हणून तुम्हाला एकामेकाच्या कार्यक्रमात जायचं नाही म्हणतात. आणि महान त्यागी बाबा जुमदेजींनी जे पुस्तक मानव धर्माचा परिचय ते पुस्तक तयार केलेली आहे. ह्या पुस्तकामध्ये प्रत्येक गोष्टी लिहिलेल्या नाही आहेत. म्हणून जे बाबाच्या काळातले जे सेवक आहेत त्यांच्याकडून शिकण्याची गरज आहे. आज आपल्यामध्ये प्रतापसिंहजी धमाळ आलेले आहेत. विचारा त्यांना की खरंच लिहिलं आहे का? बाबांनी त्यांना सांगितलेलं आहे. माझं त्यांचं 20 वर्षापासून परिचय आहे आणि प्रत्येक कोजागिरीला मी जात असतो. पण एक मार्गदर्शक माझ्या सहवासात होता, त्याला वाटलं खमारीला मला बोलवलं, त्याला उपाध्यक्ष ठेवलं आणि त्याचा विरोध झाला. योगेश तुरस्कर भाऊला बोलवलं. पण जेव्हा यांच्या लक्षात आला मग सांगितलं सांदेकर साहेब तुम्हाला यावं लागतो. त्यांनी तिथं ढवळाढवळ केली होती. पण यांच्याकडे एक सेवक आहे, एक व्यक्ती आला आणि बाबांनी यांना सांगितलं आहे का पानवाले अगर त्या मानवाचे दुःख दूर होत नसतील तर तू असा अगर विधी केला तर त्याचे दुःख होतील. ढबाले गुरुजी यांचे मार्गदर्शक, पण ढबाले गुरुजीकडून यांच्याकडे सेवक आला, त्याचे दुःख दूर झाले नाही. पण जेव्हा त्यांनी शब्द घेतला गुरुजी आम्हाला प्रतापसिंहजी धमाळकडे जायचं आहे, त्यांच्याकडून कार्य घ्यायचे आहे, तेव्हा ढबाले गुरुजींनी म्हटलं त्याला का तू 100% बाई तू त्यांच्याकडे जा, तुझ्या दुःखाचं निवारण होईल. तू प्रतापगड गेलीस म्हणजे झालं. बाबांनी अशी त्यांना युक्ती दिली आहे का त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं तर तुमच्या दुःखाचं निवारण होईल. का म्हटलं असेल? अरे का म्हटलं असेल? म्हणून आजही त्या लायकीचे कार्यकर्ता आहेत आणि आपल्याला शिकवायची गरज आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी म्हटलं होतं मला, बेटा पुसे त्याचा नाशे नाही. आमची भंडारी भाषा, पुसे त्याचा नाशे नाही. जे आपल्याला माहीत नसेल ते एखाद्या सेवकाकडून शिका, ज्येष्ठ मार्गदर्शकाकडून शिका. पण ह्या कृपेचा अपप्रचार करू नका. पण ही कृपा दिसत नाही. आपण प्रत्येक वेळेस परमेश्वराच्या कार्यामध्ये भगवत कृपा जागृत आहे म्हणतो. मग जेव्हा भगवंत जागृत आहे तर तुम्हाला त्याच्या विरोधात बोलण्याचे काही चान्स आहे का? अरे भगवंत पाहिल ना. पण तुम्ही का स्वतः म्हणता असं नाही चालत, असं चालते, त्याच्याकडे जायचं नाही, त्याच्याकडे भगवंत नाही. अरे मग तुझ्याकडे आहे का? अरे तेवढ्या महान तायकी बाबा जुमदेजींना पहिल्या सेवकाला म्हटलंय गंगारामजी रंभाळ, परमेश्वर कृपा आहे, भगवंत आहे, पण तुला मी हातामध्ये धरून दाखवणार नाही. आणि आजचा हा कोल्या काल आलेला बाबा स्वर्गवासी झाल्यानंतर आलेला हा दाखवतो म्हणते. हा तुम्हाला दिशा दाखवते. भगवंतानं परमेश्वर कुठं दाखवलेलं आहे? कापराच्या ज्योतीमध्ये. आणि पाहिलं कुठं आहे? मानवामध्ये, मानवाच्या आत्म्यामध्ये. म्हणून सेवक बंधूंना आज जागण्याची गरज आहे. वेळ झालेला आहे. एवढे बोलून माझे अध्यक्ष मार्गदर्शन या ठिकाणी थांबितो. सर्वांना माझा नमस्कार.